एका भेटीमुळे राष्ट्रवादीतल्या गटातटाचं राजकारण पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलंय। बिहारमधले नवनिर्वाचित आमदार आणि राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी काल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट घेतली। भेटीमध्ये त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याबद्दल यथेच्छ तक्रारी केल्याचं समजतंय। आमच्याकडून काम हवं असेल तर प्रदेशाध्यक्ष पदाचा निर्णय घ्यावा लागेल, अशी टोकाची अट किशोर यांनी सुनेत्रा पवारांकडे ठेवल्याची माहिती आहे। या भेटीनंतर तटकरेंवरून राष्ट्रवादीमध्ये झालेल्या जुन्या वादाची पुन्हा उजळणी सुरू झाली। चर्चा टोकाला गेल्यानंतर स्वतः समोर तटकरे आले आणि प्रशांत किशोर राष्ट्रवादीचे सल्लागार आहेत हेच आपल्याला माहिती नसल्याचं सांगत पेच वाढवला। बैठकीला पार्थ पवार प्रत्यक्ष उपस्थित होते, तर ऑनलाईन उपस्थित असलेल्याची चर्चा जय पवार यांनी फेटाळली आहे। 8 वेळा महाराष्ट्र उलटापालटा केला आहे। महाराष्ट्राचा कानाकोपरा अगदी तालुक्याच्या नंतर कुठला तालुका तो चांद्यापासून बांद्यापर्यंत मी सांगू शकतो। त्यामुळे मला याची काही चिंता असण्याचं काही कारण नाही। एक भाग आहे, आता ते रणनीतिकार जे आहेत त्यांचं एक वेगळं त्याने एक वैशिष्ट्य जपलेलं आहे, पण मला ज्ञात नाही की ते आज आमच्या पक्षासाठी काय काम करतात की काय। स्वाभाविकपणाने बहिणींची अध्यक्ष म्हणून त्यांची भेट जरूर त्या ठिकाणी झाली। 1-1.5 महिन्यापूर्वी आमची एकत्रितपणाने त्याला भेट झालेली होती, पण दॅट वॉज अ कर्टसी कॉल। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हालाही दारुण अपयश आलं आणि एनडीएला महाराष्ट्रामध्ये सुद्धा कमी जागा मिळाल्या। त्यावेळेला दादांच्या समेत पूर्ण महाराष्ट्र आम्ही फिरलो। म्हणजे डिझाईन बॉक्सने काय केलेली एक थीम असेल ती असेल, पण फिरलो नसतो तर नुसत्या थीमवरती यश नाही मिळत किंवा सल्ल्यावरती यश मिळत नाही। त्याच्यासाठी जनमानसापर्यंत पोहोचवण्याची क्षमता असावी लागते। तिथपर्यंत तुम्हाला कष्ट घेण्याची तयारी दाखवावी लागत असते। त्या राहिलेल्या 1.5 महिन्यात दादांच्या समवेत दादांनीच एकेका दिवसात आम्ही 3-3 मतदारसंघ पुरे करत होतो। थिअरीपेक्षा प्रॅक्टिकलवरती महत्त्व देणारे आम्ही सगळेजण आहोत। काय काय कुठं कसं काय अर्थ काढताय मला काय कळलंच नाही। कुठले 2 गट काय तुमच्याच आता कसं आहे तुमचं सूत्र कोण मला माहीत नाही। ते पडलेलं सूत्र आहे का निवडून आलेलं सूत्र ते पण मला माहीत नाही। एक पण मला माझा राजकीय गोत्र माहिती आहे। राष्ट्रवादीने सल्लागार म्हणून कोणाला नेमलं याबाबत त्यांना काहीही माहिती नाही, त्यामुळे या संदर्भामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांची चर्चा करूनच बोलेन, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। पहिल्यांदा तर त्यांनी देखील आम्हाला माहिती नाही। आम्हाला अधिकृतपणे त्यांनी कोणाला सल्लागार नेमलंय हे आम्हाला त्यांनी कळवलेलं नाही। त्यामुळे या संदर्भात त्यांच्याशी चर्चा केल्यावरच मी या संदर्भात बोलेन। प्रशांत किशोर यांनी असा कोणताही सल्ला दिलेला नाही असं स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे नेते आणि कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी दिलंय। तर प्रतिक्रिया देताना मंत्री छगन भुजबळांनी सावध पवित्रा घेतलाय। सल्ला दिलेला आहे की जर आगामी काळात निवडणुका लढायच्या असतील तर प्रदेशाध्यक्ष पद जे आहे त्याचा विचार करणं गरजेचं आहे किंवा बदलायला हवंय असं त्यांनी म्हटलं। नाही, या बाबतीमध्ये मला आपल्याकडूनच समजतंय। असं कधी त्यांनी ते म्हटलेलं नाहीत किंवा कुठं झाले हे केलेलं नाही किंवा माझ्या ऐकण्यामध्ये ते कुठं ऐकण्यात किंवा कुठं चर्चा झालेली नाही आहे। असं कुठं त्यांनी असा कुठलाही सल्ला दिलेला नाही आहे। प्रशांत किशोरांमुळे भाजप राष्ट्रवादीमध्ये आता सध्या बेबनाव झाला। मला काय तसं वाटत नाही, कारण ते म्हणजे प्रशांत किशोर यांनी अनेक राज्यामध्ये जे आहे वेगवेगळ्या पक्षाच्या प्रचाराचं किंवा त्यांना सल्ला देण्याचं काम केलं। पण राष्ट्रवादीमध्ये काही अजून त्यांची नेमणूक झाली आहे असं मला वाटत नाही। दरम्यान राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी प्रशांत किशोरांनी केलेल्या सूचनांवरती बोलणं टाळलंय। तर हा राष्ट्रवादीचा अंतर्गत विषय असल्याचं म्हणत नाना पटोलेंनी देखील यावरती भाष्य करणं टाळलं। प्रशांत किशोर यांनी काल असं सांगितलं बैठकीमध्ये की प्रदेशाध्यक्ष बदलासंदर्भात सुद्धा पक्षाला निर्णय घ्यावा लागेल। नाही, असं काही नाही आहे। आणि माझी रिक्वेस्ट आहे, आजचा दिवस मी विसरून जातो ना। आजचा दिवस मला फक्त माझ्या आदिवासी जे येतात त्या आदिवासींशी नाळ असलेली, आदिवासींची तळमळ असलेली, आता आमच्या ताई काल मी सहज फोन केला, आज सगळ्या महिलांना घेऊन त्या ठिकाणी आल्या। अजून बऱ्याचशा महिला येणार आहेत।
तर आजचा 2-3 दिवसाचा काळ हा फक्त आणि फक्त 9 ऑगस्ट आदिवासी दिन एवढ्या सीमित ठेवावा अशी विनंती. मला वाटतं की प्रशांत किशोर आता तिकडे बिहारमध्ये आमदार झाले, पण ते पहिले त्यांचं वर्किंग जे आहे ते वर्किंग तर पार्टीला एखाद्या प्रमोट करायचं असेल तर त्यासाठी ते पूर्ण टीम लावतात, त्या पद्धतीचं काम असेल. त्यामुळे मला वाटतं की त्या पार्टीच्या अंतर्गत काय सल्ला दिला त्यांनी, काय नाही दिला, मला वाटतं की काँग्रेसला त्याच्यामध्ये पडायचं कुठलं कारण वाटत नाही.